नमस्कार सर्वांना। तर बघा इकडे ना पाठीला पट्टी लावायची आहे। तर ती पट्टी आपल्याला इकडनं दिसायला नाही पाहिजे, या ट्रिकने मी लावणार आहे। बघू शकता हे ना मस्त मटका गळा घेतला आहे बरं का, छान असा बघू शकता। मी एवढं स्टिचिंग केलेली, पूर्ण शिलाई अशी करून घेतली आणि त्याच्यानंतर बघा आता सिधं करून घेतलं आहे, अस्तरमध्ये गेलं आहे। आणि ही जी पट्टी राहते ना आपली पाठीला लावायची, ती वरून दिसायला नाही पाहिजे। तर बघा मी तुम्हाला लावून दाखवते। बघा पूर्ण स्ट्रेट लाईनमध्ये स्टिचिंग करून घ्यायची आहे आपल्याला। हा जो आपण जास्तीचा कपडा घेतलेला राहतो ना, तो नाही पकडायचा आहे। जे अस्तरमध्ये आपण लाईनमध्ये लावलेली ना, तिथं पकडायचं आहे। आणि बघू शकता इकडे असं आहे ना, अस्तर, हे जे अस्तर आहे ना, असं राहतं ना आपलं, ते असं बाहेर काढून घ्यायचं आहे। आणि बघा इकडे साईडला आपला मेन फॅब्रिक आहे आणि इकडे हे आहे ना अस्तर आहे, म्हणजे दोघं आता याला कवर शिलाई करायची पट्टीला। अस्तरकडे ही पट्टी वाढवायची बरं का, अस्तरकडे या साईडला, आणि पूर्ण सिद्धी शिलाई कवर शिलाई करून घ्यायची आहे। बघा आता पूर्ण कवर शिलाई करून घेतली ना। इकडे हा मटका गळा आहे अस्तरचा सोबत, आणि इकडे आपलं मेन फॅब्रिक आहे। बघू शकता कवर शिलाई छान अशी पट्टीला करून घेतली। या साईडला वाढवायचं आहे आणि इथून आहे ना याला असं थोडंसं अर्धा इंच थोडंसं शिलाईसाठी जेवढं आपल्याला वाढता येईल ना तेवढं वाढायचं आहे। आणि इथं मशीनमध्ये व्यवस्थित शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आहे ना ही पट्टी या अस्तरच्या साईडला आपल्याला जॉईन करायची, या साईडला येणार नाही, दिसणार नाही। पूर्ण शिलाई करून घ्यायची पट्टीला। आता जो कपडा राहतो पट्टीचा तो काढून घ्यायचा आहे। बघा आता ही जी पट्टी ना या साईडला आली, आता आहे ना आपल्याला असं पकडायचं आहे आणि मध्ये वाढायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही ना पट्टी वरती दिसणार नाही। बघा इकडे दिसते हे, बघू शकता, पण या साईडला काहीच नाही आहे पट्टी वगैरे। आता एक शिलाई इथं आपण कॉर्नरवरती ना शिलाई करून घ्यायची, जेणेकरून कपडा आहे ना इथं फुगासारखा नाही होणार। एकदम कॉर्नरवरती करायची, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक एक दुसऱ्याला टच होईल। बघा छान अशी मस्त आपली पट्टी लावून झालेली, बघू शकता। गायब होणारी पट्टी असं म्हणू शकता, कारण ही पट्टी मध्ये दिसते, इकडनं नाही दिसत, इकडनं गायब होऊन जाते ती पट्टी, बघू शकता। आणि आता पूर्ण ब्लाऊजच्या जी पाटला आपण पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपलं कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि स्टिचिंग करून आहे ना छान असं मस्त गळ्याला पण लुक येतो बरं का। मटका गळा आहे छान असा, मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते। आणि मी असे खूप सारे व्हिडिओ आहे ना अपलोड केलेले आहे ब्लाऊज कटिंगचे, तर बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही। आणि प्रिन्सेस कट, डायरेक्ट कटोरी कशी काढायची ते सुद्धा मी अपलोड केलं आहे बरं का। तर छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढतात ते सुद्धा मी सांगितलं आहे। कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच वापरत नाही, डायरेक्ट कटिंग करते अस्तरवरती। आणि माझे जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप हे आहे, माझी मेहनत आहे। असं पकडा आणि बघा इकडे आहे ना, इकडे तिकडे जो कपडा राहतो ना आपला, तो कट करून घेऊ। तुम्हाला आहे ना पूर्ण बॅक पार्ट कसं कटिंग पट्टी लावण्यापासून तर पूर्ण गळा स्टिचिंग करण्यापासून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। मी स्टिचिंगचे जास्त व्हिडिओ करत नाही बरं का, खरं सांगते, मला एवढा टाईम नाही राहत। पण म्हटलं चला थोडंसं का होईना, मला एका ताईची कमेंट होती की ताई थोडं स्टिचिंग पण दाखवा, असं म्हटलं चला थोडं मला जेवढं जमतं ना तेवढं दाखवायचा प्रयत्न करते बरं का। जास्त करून मला कटिंगचेच दिवसाला मला आहे ना 3-4 ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग, त्याच्यावरनं घरातली कामंसुद्धा खूप राहतात बरं का। फॉल लावायचे, परत दुसरं एक कस्टमरचे साड्यांना फॉलसुद्धा लावावं लागतं मला, कारण जी बाई शिवते ना तिच्याकडे फॉलचं मशीन नाही, तिच्यासुद्धा साड्या मला फॉल लावाव्या लागतात।
बघा खूप छान असा मस्त ब्लाऊज कटिंगचा बॅक पार्ट मटका गळा झालेला आहे. तर चला अजून पायपिंग वगैरे करायची बाकी आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.